महापालिका निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांबद्दलची याचिका हायकोर्टानं फेटाळली। मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका फेटाळल्यानं बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळालाय। पाहूया एक रिपोर्ट। राज्यातल्या महापालिका निवडणुकीबद्दल मनसेच्या अविनाश जाधवांनी केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळालाय। उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला स्थगिती द्यावी, जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोवर ही स्थगिती कायम ठेवावी, अशी मागणी अविनाश जाधवांनी केली होती। यावर कोर्टानं ही याचिकाच फेटाळली। तुम्ही चुकीचं वक्तव्य करत आहात, चुकीच्या मुद्द्यांवर तुमचा युक्तिवाद आहे, त्यामुळे आम्ही तुमची याचिका फेटाळतो, असं हायकोर्ट म्हणालं। त्यांची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली। पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। आम्ही पिटिशनमध्ये साधी मागणी केली होती की न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी 16 तारखेपर्यंतच होणं आवश्यक आहे। तर ती मागणी कोर्टाने मान्य करायला पाहिजे होती, न्याय्य होती, परंतु ती फेटाळून लावलेली आहे। राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 66 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। यात भाजपचे 44, शिंदेंच्या शिवसेनेचे 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झालाय।